सर्वांना जय सेवा जय जोहार. मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती यांना आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य आलं आहे का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. 77वा प्रजासत्ताक दिन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा खऱ्या अर्थानं पालन होत आहे का? खऱ्या अर्थानं जाती धर्म पंथ व्यवस्था यामध्ये न्याय मिळत आहे का, हा एक प्रश्नचिन्हच निर्माण झालेला आहे. कारण की सत्तेत बसलेलं शासन तसं वागतंय का? आज 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आदिवासी गोंडगोवारी जमातीला 77 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि या जमातीला न्याय देण्यामध्ये कुठेतरी शासन कमजोर पडत आहे. कारण की संविधान इम्प्लिमेंट झालं तेव्हापासून गोवारी हे सबट्राईब गोंड गोवारी अशी एंट्री झालेली आहे काका कालेरकर आयोगाच्या माध्यमातून. पण ते इम्प्लिमेंट करण्याचं काम, त्याला अंमलबजावणी करण्याचं काम शासन करतंय का? यासाठी जे 1985 पर्यंत आदिवासी गोंड गोवारी जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आम्हाला मिळत होते आणि ते मिळणं बंद झाल्यामुळे 23 एप्रिल 1994ला असा भव्य मोर्चा निघाला आणि त्यामध्ये आमचे 114 बांधव शहीदसुद्धा झाले. पण जे गोंडगोवारी जमातीचे पूर्वी कास्ट सर्टिफिकेट मिळत होते ते निरंतर न करता SBCचं एक 2% लॉलीपॉप देऊन आम्हाला संपूर्ण मार्ग भरकवण्याचं काम केलेलं आहे. शासनासोबत वारंवार सत्तेत बसलेलं शासन असो का विरोधी पक्ष शासन असो, वारंवार दुजोभाव करत आहे. या जमातीला दूर न्याय देण्याची भूमिका कुठल्याही पक्षाची दिसत नाही. म्हणून आम्ही वारंवार 17 दिवसाचं आमरण उपोषण, परत 13 दिवसाचं आमरण उपोषण, धरणे, आंदोलने, मोर्चे या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही शासनासोबत लढत आहोत आणि लढत राहूसुद्धा. शासनाने वडणे कमिटी गठीत केली. 6 महिने म्हणता 2 वर्ष उलटून राहिलेले आहे. पण अजूनही त्या वडणे कमिटीचा अहवालसुद्धा पेंडिंग आहे. शासनानं वारंवार आम्हाला तारखा देतात आणि त्या तारखेपासून पलटतात. खऱ्या अर्थानं या शासनाला न्याय द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे याचा खुलासा तरी करावा, जेणेकरून जे जमात बांधव आमचे आज धरून बसलेले आहेत, जे वारंवार या सत्तेत बसलेल्या शासनाला वोट करतोय, खऱ्या अर्थाने या शासनावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हाही एक प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे आम्ही आशावादी लोक आहोत. सत्तेत बसलेलं शासन कोणतंही असो, वारंवार शासनासोबत लढणं आमचं काम आहे. ज्या पद्धतीने बहिष्काराच्या माध्यमातून, मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून, आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्ही एकजूट राहिलो, त्याच पद्धतीने आम्हाला समोरही एकजूट राहायचं आहे आणि शासनासोबत लढायचं आहे. लगेच 30 तारखेला कचारगडाची यात्रासुद्धा होत आहे. पारिकुपारलिंग महारायताजंदो कलिकंकाली जे आपले आराध्य आहे, ज्या वंशाचे आहे आपण आहोत, त्या संपूर्ण जमात बांधवांनी कचारगड या ठिकाणी जाणं अनिवार्य आहे. कारण की त्या पारिकुपारलिंगो महारायताजंगो महाकलिकंकाली यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला समोरचा लढा तेवढ्याच ताकदीनं लढायचा आहे. शासन कितीही निगरगट्ट असू द्या, पण जमातींनी ठेवलेला विश्वास आणि जमातीची एकनिष्ठता आणि जमातीला न्याय मिळवून देणं हा संवैधानिक कृती समितीचा पहिला प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव लढत राहू, यामध्ये कुठलाही दुमत नाही. शासनानं संविधानिक मार्गाने चालावं अशीच अपेक्षा करतो. कारण की या संविधानाला बाबासाहेबांनी अथोक प्रयत्नांनी हे संविधान या देशाला दिलेलं आहे. विश्वात या संविधानाची दुसरं कुठलंही तुलना नाही आहे आणि भारतात संविधानासारखा राष्ट्रीय ग्रंथ अजूनही दुसरा
निर्माण होणार नाही आणि कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न जरी करत असेल किंवा त्याला संविधानाला इजा पोहोचवण्याचं काम जर करत असेल तर बाबासाहेबांच्या विचारांची भली मोठी समुद्राची लाट या देशात वावरते आणि नक्कीच बाबासाहेबांनी जो प्रजासत्ताक दिन प्रजेसाठी जे दिलेलं संविधान आहे ते टिकवण्यासाठी शेवटल्या क्षणापर्यंत ही प्रजा रस्त्यावर उतरेल यामध्ये कुठलंही दुमत नाही. त्यामुळे संविधानिक मार्गाने सत्तेत बसलेल्या शासनाने कार्य करावं आणि विशेषतः आदिवासी गोंडगोवारी जमातीला लवकरात लवकर न्याय द्यावा अशीच अपेक्षा करतो. परत संपूर्ण जमात बांधवांना, माझ्या माता बहिणींना, ज्येष्ठ नागरिकांना, मित्रपरिवारांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय सेवा, जय जोहार, जय भीम, जय भारत. धन्यवाद.